स्टार नाही ब्रो, स्टार नाही, आपण चंद्र आहे. आपल्या हुडचं नावच चंद्र आहे भाव. चंद्रावर असत. स्टार नाही ब्रो, स्टार नाही, आपण चंद्र. आपल्याला आपल्या हुडचं नावच चंद्र आहे भाव. चंद्र राम जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये येऊन आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या व्हिडिओमध्ये दिले जाणारे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही इथं इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि ओपन केल्याबरोबरच तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर व्हिडिओमध्ये वापरले जे ग्रुप लिंक किंवा लेअरिक्स आणि रेक्टॅंगल याची प्रॉपर लिंक तुम्हाला इथं दिलेली आहे, म्हणजे आपण हे व्हिडिओमध्येच प्रोव्हाइड केलेलं आहे. इथं फक्त काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या इमेज इथं ॲड करून घ्यायचं आहे. त्यासाठी खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा एक इमेज इथं फुल स्क्रीन ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आणि इमेज ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे शेवटच्या बीटमार्कपर्यंत इमेज लेअरची लेंथ वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे 10.18 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्याबरोबरच इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला 2 भागात कट करायचं आहे. फक्त कट करताना काय करायचं आहे की जे आपण 2 भाग सोडून जो तिसरा भाग आहे, आता हा फर्स्ट आणि हा सेकंड, तर थर्ड भाग आहे तो आपल्याला इथं काय करायचं आहे डिलीट करायचा आहे. त्यानंतर हा फर्स्ट आणि सेकंड म्हणजेच हा डिलीट करायचा आहे. आणि या जागी काय करायचं आहे की खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे 16.9 या रेशोमध्ये पिक्सलॅबला तयार करून एक इमेज काय करायचं आहे ॲड करून घ्यायचं आहे. ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे सेट करून जिथं आपण शेवटही डिलीट केलेला आहे तिथंही अशाच प्रकारे 16.9 या रेशोमध्ये इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही पिक्सलॅबला तो रेशो सिलेक्ट करून इमेज ॲड करून सेव्ह करू शकता. तर आता प्रॉपर इमेज लेअर सेट झाल्यानंतर या इमेज लेअर खाली जी रेक्टँगल लेअर दिसते ती इमेजवरती घेऊन यायची अशा प्रकारे, म्हणजे ब्लिंक इफेक्ट आहे तो प्रॉपर दिसून येईल. आणि जो पहिला इमेज आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे, म्हणजे इमेजवरती वापरले जाणारे लेअरिक्स आहेत किंवा इमोजी PNG आहेत त्या प्रॉपर दिसून येतील. तर आता नेक्स्ट स्टेप काय करायची की प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून तुम्हाला इथं 4 इफेक्ट दिसून येतील. तर फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचा आहे कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या इमेज लेअरला तो इफेक्ट फक्त पेस्ट करायचा आहे. तर पहिल्या इमेज लेअरला पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपलं पहिलं ॲनिमेशन हे एकाच इफेक्ट नंतर झालेलं आहे. त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो सेकंड इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन तिथं आपल्याला काय करायचं आहे जिथं पहिला इमेज म्हणजे 10.18 चालू होतोय तिथं पेस्ट करायचं आहे. त्यानंतर बघू शकताय 14.19ला पेस्ट करायचं. या 2च इमेज लेअरला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून थर्ड इमेज लेअर इथं आपल्याला काय करायचं आहे म्हणजेच कॉपी करून घ्यायचा इफेक्ट. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सेकंड नंबर म्हणजे बघू शकताय की 12.2 या सेकंदाच्या बीटमार्कला आणि त्यानंतर अशा प्रकारे बघू शकताय की 15.19ला पेस्ट करायचे आहे. तर पेस्ट केल्यानंतर हे 4 इफेक्ट झालेले आहेत. राहिलेला फक्त जो 16.9 या रेशोमध्ये राहिलेले आहेत त्या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि लास्ट इफेक्ट आहे तुम्हाला अशा प्रकारे 3 लेअर मिळून जाईल तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे. आणि मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे त्या 3 लेअर इफेक्टला म्हणजेच त्या 16.9 या लेअरला पेस्ट करायचं आहे. आता पेस्ट केल्यानंतर जिथं आपली लेअर पूर्ण होत आहे तिथं फक्त 3 लेअर करून घ्यायचं अशा प्रकारे. आणि लास्ट इमेज लेअर अशाच प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर जिथं 3 लेअर प्रॉपर मिळून तिथं आपल्याला काय करायचं याची जी साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक युनिक असा दिसून येणार आहे. त्यानंतर 10.18 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि एक PNG तुम्हाला अशा प्रकारे दिलेला आहे.
आजचा जो डायलॉग स्पेशल आहे त्या डायलॉग स्पेशल मी इथं तुम्हाला तो PNG दिलेला आहे. तर अशा प्रकारे PNG दिल्यानंतर वरती सेट करायचं आहे आणि सेट केल्यानंतर जिथं 3 भाग आहे म्हणजे अशा प्रकारे 3 लेअर आहे तिथं अशा प्रकारे तो PNG कट करून सेट करायचा आहे. इथं बघू शकता आपण कट केलेला आहे. त्यानंतर जिथं आपण 3rd लेअरला इथे आपल्याला काय करायचं 13.14 आणि 14.19 चा मधला भाग कट करून इथं आपल्याला अशा प्रकारे सेट करायचे आहे, ज्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता सर्व इफेक्ट इमेज ॲड केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून नेक्स्ट फोटो क्लिक करायचा आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.